काल अंजली दमानिया यांनी एकदा नव्हे तर दोनदा पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेचा डबल बार त्यांनी उडवला आणि दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये त्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांना बदनामी असा शब्द वापरून त्यांची एक प्रकारे हेटाळणी केली. मात्र काही झालं तरी कालचा दिवस संपूर्ण दिवस गाजवला तो म्हणजे अंजली दमानिया यांनी. पत्रकार परिषद घेतल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे यांनी जे काही आरोप केले होते त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अंजली दमानिया यांनी तत्काळ लगेचच्या लगे दुसरी पत्रकार परिषद घेतली आणि एक प्रकारे त्यांनी हा मेसेज दिला की मी ढिलं पडणार नाही आणि त्यामुळं तुमच्या पाठीमागं तुम्ही जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत. आणि यावेळी बोलताना अंजली दमानिया असं म्हणाल्या की धनंजय मुंडे आतापर्यंत ही मागणी होती की धनंजय मुंडे यांनी राजीनामा हा द्यायला पाहिजे, परंतु आता ती मागणी राहिलेली नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा हा तर द्यायलाच पाहिजे. मात्र त्यानंतर हे जे काय आरोप होत आहेत, घोटाळ्याचे जे काय आरोप मी करते त्याचे सगळे कागदपत्र समोर आहेत, त्यामुळं फक्त राजीनामा नाही तर राजीनामा दिल्यानंतर या सगळ्या केलेल्या आरोपाची चौकशी व्हायला पाहिजे आणि धनंजय मुंडे यांच्यावर देखील छगन भुजबळ यांच्याप्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे. यावेळेस अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवला. मात्र संतोष देशमुख या प्रकरणामध्ये आपला काहीही रोल नाही. म्हणजे या ठिकाणी पडद्याआड इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की अंजली दमानिया यांना पूर्ण खात्री झाली आहे की संतोष देशमुख प्रकरणात जर का आपण धरलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं हे अवघड आहे. त्यामुळे वारंवार धनंजय मुंडे हे संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आपला कसलाही संबंध नाही हे दाखवून नामनिराळा होण्याची धडपड करतायत. ही गोष्ट अंजली दमानिया यांच्या लक्षात आली आहे आणि त्यामुळंच की काय अंजली दमानिया यांचा फेवरेट विषय हा करप्शन आहे आणि त्यामुळंच याच मुद्द्याला धरून धनंजय मुंडे यांना कात्रीत धरलं पाहिजे याची पूर्ण जाणीव दमानिया यांना झाली आहे. आणि त्यामुळे आज त्यांनी कृषी खात्यामध्ये धनंजय मुंडे यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पैसे हा कृषी मंत्री कसा खातो अशा प्रकारचं स्टेटमेंट करून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. यामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टीच्या वस्तूच्या किमती धनंजय मुंडे यांनी धडाधड वाढवल्या. म्हणजे 90 रुपयाची वस्तू 150 रुपयाला करणं, 200 रुपयाला करणं अशा प्रकारे करून एक प्रकारे धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचाराचा एक वेगळा पॅटर्न शोधून काढला. आणि यामध्ये त्यांनी जो नवीन बॉम्ब फोडला तो म्हणजे अंजली दमानिया आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये 36 आकडा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं अजितदादा यांच्या पुढे पुराव्याचे कितीही कागदपत्र दिले तरी देखील अजितदादा पवार हे काहीही करणार नाहीत. अजितदादा पवार यांच्यावर स्वतःवर भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणात आरोप आहेत. त्यामुळं अजितदादा पवार यांच्याकडून कसलीही अपेक्षा नाही याची जाणीव अंजली दमानिया यांना झाली आहे. आणि त्यामुळं निवडणुका लागण्यापूर्वी जे काय भ्रष्टाचाराची प्रकरणं धनंजय मुंडे यांनी केले त्यामध्ये अजितदादा पवार यांचा देखील वाटा आहे. ते सुद्धा यामध्ये दोषी सापडतील असा गटस्फोट त्यांनी केला. म्हणजे यामध्ये अजितदादा पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून सही केली आणि ही सही करण्यासाठी अजितदादा पवार यांना नेमकी इतकी घाई काय होती असा सवाल उपस्थित करून